सर्वेपी सुखिनः सन्तु. नमस्कार. आज मी इथे चवळीची रस्सा भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी चवळी रात्रभर भिजत टाकलेली होती आणि 1 वाटीभर ही चवळी झालेली आहे. ती चवळी धुवून घेतलेली आहे. आता एक बटाटा सोलायचा, धुवायचा, मध्यम आकाराचा त्या चवळी ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे एक छोटं वांगं धुवून चिरून घेतलेलं आहे आणि या चवळीत मिक्स केलेलं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे अर्धी वाटी कांदा आणि अर्धी वाटी टोमॅटो. आता इथे गॅस पेटवलेला आहे आणि एक कुकर तापत ठेवलेला आहे. कुकर तापल्यानंतर एक पळीभर इतकं तेल मी या कुकरमध्ये आता टाकत आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी आणि अर्धा चमचा जिरं फोडणीत टाकायचं आहे. फोडणी तडतडली की याच्यामध्ये अर्धी वाटी जो कांदा चिरलेला आहे तो टाकायचा आणि तो व्यवस्थित आता आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतपत हळद टाकायची. हळद परतून झाली की आपल्याला 2 चमचे इतपत एवढं तिखट टाकायचं आहे. लाल मिरची पावडर किंवा तिखट आपला घरगुती मसाला आहे तो टाकायचा आणि त्याच्यानंतर आता टोमॅटो टाकायचा. तो व्यवस्थित आता आपण परतून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये चवळी, वांगा, बटाट्याचं हे भिजवलेलं मिश्रण आहे ते टाकायचं आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे व्यवस्थित परतून झालं की आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी किती टाकायचं तर 1 वाटी साधारण चवळी होती आणि ती कुकरला शिजवायची आहे. म्हणून आपल्याला एकूण साधारण चौपट म्हणजे 4 वाट्या पाणी मी टाकत आहे. आता हे पण मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर या ठिकाणी गरम मसाला टाकायचा आहे. मी इथं जो काळा मसाला असतो तो टाकत आहे. काळा मसाला नसेल तर आपल्याकडे गरम मसाला असतो तो टाकायचा. हा एकजीव करून व्यवस्थित घ्यायचा आहे. आता हे मिश्रण एकजीव करत आहे. आता शेवटचा पदार्थ आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ, ते आता आपण टाकून घेऊया. इथे मी हे प्रमाण मिश्रण आहे त्याच्या अनुषंगाने मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर सगळे मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून घ्यायचं. आता ह्या चवळ्या भिजलेल्या असल्यामुळे जास्त शिट्या द्यायची गरज नाही. साधारण 3 ते 4 शिट्या पुरेत. कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घ्यायचं. अशी रस्सा भाजी चवळीची चपातीसोबत, भाकरीसोबत, घावण्यासोबत, पुरीसोबत किंवा पराठ्यासोबत ही छान लागते. अगदी आमटी नसली तरी भातासोबत ही नुसती भाजी छान लागते. अतिशय चवीला आहे. ही करून बघा.